श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय. तैसे येण्याची शरणे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरापडे. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदो तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भीत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरुष्टात् पूर्णेन्द्र सुंदर मुखारविंद नेत्र कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणमृधं वंदे पशूनां पतिं वंदे सुरेशाङ्कवहनिनयनं वंदे मुकुन्द प्रियं वंदे भक्तजनात्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरापडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेली जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरीतील 12वा जो अध्याय आहे त्यामध्ये 136 क्रमांकाची ओवी आहे. ह्या ओवीमध्ये माऊली तैसेच येणे शरीरे अर्थात कशा प्रकारे त्याच्या आधीच्या ओवीमध्ये दृष्टांत देऊन त्या ठिकाणी सांगतात. तरी एकेची वेळे घेऊन धारे वांझे जैसी तैसे येणे की शरीरे. शरीरा येणे त्या ठिकाणी माऊली सांगतात की याच्या आधी जी ओवी आहे त्या ठिकाणी दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे वेळू एकदा प्रसवल्याच्या नंतर किंवा एकदा त्याला त्या ठिकाणी त्याची ती पीक आल्याच्या नंतर पुन्हा मात्र त्याला त्या ठिकाणी पीक येत नाही, पुन्हा त्याला त्या ठिकाणी कोंब येत नाही असं त्या ठिकाणी सांगतात. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सांगत आहे की एकदा ह्या शरीराला आल्याच्या नंतर पुन्हा मात्र मनुष्य जीवाने या ठिकाणी मात्र त्याच म्हणजे पुन्हा जन्म मरण जे आहे किंवा ह्या शरीराला मात्र त्याचं ते संपलं पाहिजे असं त्या ठिकाणी सांगत आहे. किंवा त्याच्या त्या येण्या जाण्याला काय झाला पाहिजे, स्टॉप म्हणा, त्या ठिकाणी विराम त्या ठिकाणी झाला पाहिजे, सरलं पाहिजे, त्या ठिकाणी चिरा पडे असं त्या ठिकाणी माऊली सांगत आहे की तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे की म्हणून येरझारे चिरा पडे. खरा जर विचार जर केला तर ह्या सृष्टीमध्ये ह्या जगामध्ये या अवनी तलावर ह्या पृथ्वीवर आपण जर पाहिलं
आणि शास्त्राच्या दृष्टीने संतांच्या युक्तीप्रमाणे ह्या ठिकाणी जर आपण विचार जर केला तर 84 लाख योनी ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि त्या 84 लाख ज्या योनी आहेत महाराज, तर ह्या प्रत्येक योनीमध्ये त्या ठिकाणी आहार, निद्रा, भय, मैथुन हे प्रत्येक योनीमध्ये समान आहे, सारखं आहे. त्या ठिकाणी ह्या ज्या 84 लाख योनीमध्ये सर्वांना आहार, निद्रा, भय, मैथुनांच पशुभी नराणाम एतच भीत समाना असं त्या ठिकाणी वर्णन करतात. है ना. पशु पक्ष्यांना ह्या ठिकाणी आहार, निद्रा, भय, मैथुन त्यांनाही आहे. आणि ह्या मनुष्य योनीमध्ये आलेला, ह्या शरीराला आलेला जो जीव आहे, म्हणजे 84 लाख जीवामधून ह्या शरीराला आलेला जो जीव आहे त्याला सुद्धा हे सामान्य आहे, सरळ आहे, सामान्य नियम आहे, हा प्रत्येकाला आहे. पण आपण जर विचार जर केला तर ह्या योनीमध्ये ह्या शरीरामध्ये आलेला जो जीव आहे याची काय विशेषता आहे, तर ह्या ठिकाणी ह्या शरीरामध्ये आलेला जो जीव आहे त्याची एकच विशेषता आहे, ह्या शरीरामध्ये आलेल्या जीवाला विचार करता येतो, है ना. विवेक आहे, ज्ञान आहे की काय खावं काय खाऊ नये. आपण जर विचार केला अन्य ज्या योनी आहेत महाराज, तर काही योनीचा आपण जर विचार केला तर काही कर्म प्रधान आहेत, काही भोग प्रधान आहेत आणि काही योनी ज्या आहेत काही त्या विचार प्रधान आहेत. तर याच्यामध्ये जर आपण विचार जर केला तर ज्या कर्म प्रधान जर म्हटलं गेलं तर याच्यामध्ये जे साधू संत जे आहेत ना महाराज हे कर्म प्रधान मानले जातात. जे योगी हे साधू संत जे आहेत ना, कारण त्यांचं जे कर्म आहेत, कारण आलो याची कारणाची, कारण ते साधू संत ह्या ठिकाणी जन्माला येतात फक्त कर्म करण्यासाठी येतात, तर कर्माचा भोग भोगण्यासाठी नाही. कारण ह्या जगाला कारण त्यांना कर्म करण्याचं शिल्लक नसतं, पण ते कर्म करून ह्या ठिकाणी दाखवत असतात. आणि त्यांनी केलेले जे कर्म आहे त्या कर्माचा मात्र त्यांना भोग नसतो, है ना. त्या कर्माचा मात्र त्या ठिकाणी त्यांचं आपण ज्या ठिकाणी क्रियमान म्हणा, संचित म्हणा, प्रारब्ध म्हणा, हे जे कर्माचे जे विभाग सांगितलेले आहेत हे मात्र त्या साधू संतांना नसतात. कारण ते आपण होऊन ह्या ठिकाणी ते करण्यासाठी आलेले असतात. कारण सांगतात ना महाराज ते कर्म करून दाखवत असतात, है ना. फक्त त्यांचं कर्म शिल्लक नसतं, पण बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून त्यांना मात्र आपल्या ह्या सामान्य जीवाची मात्र काय येत असते, कीव येत असते. त्यांना वाटतं की बघा हा जो जीव आहे की हा मात्र अधोगतीला जात आहे, है ना. त्या ठिकाणी अधोगतीला जात आहे, त्या ठिकाणी नरकाचा हा वाशी होत आहे. म्हणून त्यांना त्यांचं जे स्थान आहे ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्त, म्हणजे ऋषी मुनीने जे सांगितलेलं जे कर्म आहे, ऋषी मुनीने घालून दिलेला जो प्रघात आहे, जी पगदंडी जी वाट त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे त्याचं ते अनुकरण करतात. त्या मार्गानुसार त्या ठिकाणी ते साधू संत येतात. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी ते कर्मासाठी ते आलेले असतात. आणि अन्य जे जीव आहेत महाराज, तर त्या ठिकाणी विचार जर केला तर जे पशु पक्षी वगैरे जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी फक्त आपला भोग भोगण्यासाठी आलेले असतात, त्यांना काही नसतात महाराज. आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाप पुण्य त्यांनाही लागत नाही. पण कारण एक आहे कर्म प्रधान आहे, एक आहे भोग प्रधान आहे, आणि एक मात्र त्या ठिकाणी विचार प्रधान म्हणा, विवेक प्रधान म्हणा, एक अशी योनी आहे ती फक्त मनुष्य योनी आहे. कारण ह्या मनुष्य योनीमध्ये त्या ठिकाणी मात्र आपल्याला विचार करता येतो, ज्ञान प्राप्त करून घेता येतं. आणि त्या ठिकाणी संत महात्मे वर्णन करतात महाराज हा शरीर, कारण 84 लाख योनीच्या नंतर है ना, ज्या वेळेस त्या ठिकाणी आपलं शास्त्र सांगतं की ज्यावेळेस आपलं पाप पुण्य समान होतं, आणि पाप पुण्य समान कारण सांगतात महाराज आधी जर पाप झालं तर त्या ठिकाणी खालच्या योनीला जावं लागतं, पशु पक्ष्यांच्या योनीला जावं लागतं. नव्हे तर त्या ठिकाणी दगड माती, त्या ठिकाणी झाड, असं जर योनीला सुद्धा त्या ठिकाणी जास्त जर पाप असेल तर वृक्षाच्या योनीला, दगडाच्या योनीला, अशा योनीला मात्र जावं लागतं. कारण ह्या सुद्धा योनी आहेत महाराज, है ना. वृक्ष झालं, कारण बघा काही झाडांचं आयुष्य किती असतं, काही झाडं पुण्यवान असतात की ज्या झाडांची पूजा केल्या जातात, आणि काही झाडं नुसतं जाळायच्या कामं येतात, है का नाही. काही तर फक्त त्यांचं पाप असं असतं की नुसतं त्या ठिकाणी कोंब आल्याबरोबर त्याच्यावर आपण काय करतो, फवारणी करून टाकतो, त्यांना मारून टाकतो. काही कशासाठी की काही झाडांची जोपासना व्हावा म्हणून. ज्या झाडांची आपण जोपासना करतो, मला एवढंच सांगायचं आहे की त्या ठिकाणी त्यांचं जे कर्म म्हणा, त्या ठिकाणी त्या योनी जे आहेत तर त्या पापाचं ते काय आहे ते फल आहे, ते पापाचं ते
फल आहे, आणि काही पुण्यवान योनी आहेत की ज्यांचं अधिक पुण्य आहेत महाराज आहे ना, ते मात्र त्या देवताधिक लोक आहेत ते है ना, त्यांना मात्र त्या ठिकाणी मग आपण म्हणतो. आणि ते त्यांना सुद्धा पुण्य कुठपर्यंत भोगावे लागतं की जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत मात्र त्यांना त्या ठिकाणी ते स्वर्गाचं सुख म्हणा, त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे विषय आहेत ते भोगायला त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणजे जोपर्यंत पुण्य आहे, एकदा का त्या देवता लोकांचं पुण्य संपल्याच्या नंतर पुन्हा मग त्या ठिकाणी ते ह्या ठिकाणी त्यांना मूर्ती लोकात क्षीणे पुण्य मध्ये लोक विषयंती है ना. माऊली सुद्धा वर्णन करतात महाराज, पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मूर्ती लोका. मला एवढंच सांगायचं आहे की त्या ठिकाणी मात्र पुण्य आहे तर त्या ठिकाणी उत्तम लोकांची देवलोकाची प्राप्ती होते, आणि ज्या ठिकाणी जास्त पाप आहे तर त्या ठिकाणी मात्र पशु पक्ष्यांची जड योनीची काय होत असते, प्राप्ती होत असते. पण एक योनी अशी आहे की ज्या योनीमध्ये मात्र पाप आणि पुण्य समान झालं तरच ह्या देहाचा वारा लागतो, तरच हा देह काय होतो असतो आपल्याला प्राप्त होतो है ना. तर त्या ठिकाणी तर मला हे सांगायचं आहे की पाप पुण्याचा हिशोब आपल्या हातामध्ये नाही है ना. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य कारण तुझ्या हाती, त्याच्या हातामध्ये पाप काय आहे पुण्य काय आहे याचा हिशोब करणारा तो आहे. मग आता आपण पाप पुण्याचा हिशोब सुद्धा आपण लावू शकत नाही. मग असं ज्या वेळेस पाप पुण्य समान होईल त्यावेळेस मात्र ह्या देहाला आपल्याला हा देह, ही तनु, ही काया, हे शरीर आपल्याला काय होत असतं, प्राप्त होत असतं. आणि ह्या कायाला कारण मग ह्या शरीरामध्ये आलेला जो जीव आहे ह्या शरीरामध्ये मात्र त्याला काय असतो, विवेक असतो. त्याला विवेक होत, त्याला कळतं महाराज त्या शरीर, कारण हा जीव जो आहे, कारण संत महात्म्याची जी वाणी असते ना महाराज, कारण आपण जर त्यांच्या वाणीचा जर विचार केला, त्यांनी जे घन अभंग म्हणा हे म्हणा जे लिहिलेले आहेत ना, आपली जी वाणी आता आपण सामान्य माणसाची जी वाणी आहे ह्या वाणीचा जर विचार केला ही आपल्या वाणीचा प्रभाव पडत नाही. संत महात्म्यावर आपला विश्वास आहे. हजारो लाखो वर्षे झाले तरी आजपर्यंत आपण काय करतो, त्यांचे ते गुणगान गातो, त्यांच्या वाणीचा आपण त्या ठिकाणी त्यांच्या त्या शब्दावर, त्यांच्या त्या प्रमाणावर आपला काय विश्वास आहे. आणि मग मला हे सांगायचं, कारण त्यांच्या वाणीवर आपला विश्वास काय आहे, त्यांची वाणी भंग का होत नाही, त्यांच्या वाणीचा प्रभाव का पडतो, त्यांची वाणी अनंत आहे, त्यांची वाणी खंडित केल्या जात नाही. याचं कारण एकच आहे की त्यांची जी वाणी आहे त्यांची वाणी मात्र जो अनंत जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला ती स्पर्श करून आलेली असते. त्या परमात्म्याचा तो अनुभव घेऊन ती वाणी त्या ठिकाणी आलेली असते. म्हणून त्यांच्या वाणीचा प्रभाव, कारण ती वाणी कशी अनंत मानल्या जाते है ना. तसं पण आपली जी वाणी आहे तर आपली वाणी कशी आहे महाराज, आपली वाणी व्यावहारिक आहे, प्रापंचिक आहे ना, स्वतःच्या पोटी आपली खर्च केलेली जी वाणी असते. मला हे सांगायचंय की संत त्यांच्या शब्दावर आपला विश्वास आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे सांगतात की अनेक त्या ठिकाणी पाप पुण्य समान झाल्यामुळे काय होतं, ह्या देहाचा काय होतो त्या ठिकाणी आपल्याला स्वीकार केला जातो, त्या जीवाला मात्र हा देह प्राप्त होतो. कारण हा कसा आहे की काक टाळी न्यायाप्रमाणे हा देह सापडलेला असतो है ना. आणि हा जे आहे तर हा काक टाळी, जसं एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये सर असा टाळी वाजत असावा आणि सहज त्याच्या टाळीमध्ये त्या ठिकाणी कावळा सापडावा, कारण कावळा चतुर आहे, चतुर पक्षी आहेत है ना, तो कधी सरासरी सापडत नाहीत महाराज. पण त्या ठिकाणी आंधळ्याच्या टाळीमध्ये सहज सापडावा, तसं आपलं त्या ठिकाणी पाप पुण्य सहज एकत्र व्हावा आणि ह्या जीवाला मात्र हे शरीर प्राप्त व्हावा. आणि ह्या शरीराला आल्याच्या नंतर मग मात्र ह्या शरीराने काय केला पाहिजे, विवेक केला पाहिजे है ना. कोहम कथम इदम जातम, त्या ठिकाणी या शरीराने विवेक केला पाहिजे, मी कोण आहे, कुठं जायचं आहे, मला काय करायचंय. हा विवेक फक्त ह्या देहामध्येच प्राप्त करता येतो, अन्य शरीरामध्ये मात्र विवेक प्राप्त करता येत नाही. कारण मी पहिलेच सांगितलं है ना. मग त्यात तुम्ही म्हणाल महाराज स्वर्ग लोकातले जे देवता लोक वगैरे जे आहेत है ना, मग त्यांना मात्र त्या ठिकाणी विवेक नाही का, त्यांना विवेक आहे. देवता जे लोक आहेत ना महाराज, स्वर्गातील जे लोक आहेत ना त्यांना मात्र विवेक आहे, पण त्या ठिकाणी मात्र त्यांच्यामध्ये विषय शक्ती अधिक असल्यामुळे त्या विवेकाचा मात्र त्या ठिकाणी ते उपयोग करत नाही है ना. नाहीतर मग आपण संत महात्मे वर्णन करतात ना, संत सांगतात ना मला या शरीराने माणसाला मुक्त होता येतं है ना. कारण स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा है ना, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा, कारण हा देह प्राप्त करण्याची इच्छा देवता लोक सुद्धा त्या ठिकाणी करतात. मग त्यांना मात्र त्या ठिकाणी का करतात, त्यांना माहितीये की फक्त ह्या शरीरानेच आपल्याला मुक्त होता येऊ शकतं, अन्य शरीरामध्ये होऊ शकत नाही. मग त्यांना हा विवेक आहे, मग त्या ठिकाणी ते भजन करू शकत नाही का, नारायण नामे हो
जीवन, त्या ठिकाणी ते मुक्त होऊ शकतात, त्या ठिकाणी ते भजन करू शकतात आणि त्या भजनाच्या प्रभावाने मात्र ते मुक्त होऊ शकतात. पण त्या ठिकाणी ते भजन का करत नाही? याच्यामुळे त्यांची भजनामध्ये प्रवृत्ती होत नाही, कारण त्यांच्यामध्ये विषयासक्ती जास्त असते. जर विषयासक्ती जर नसती ह्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी सकाम कर्म करून ते स्वर्ग लोकाला गेलेच नसते, आहे का नाही? मग त्या ठिकाणी ते विषयासक्ती असल्यामुळे भजनामध्ये त्यांची प्रवृत्ती होत नाही. पण हा एक जीव असा आहे, म्हणजे हे शरीर एक असं आहे, या शरीरामध्ये आपण जर त्या ठिकाणी सकाम कर्म करून त्या ठिकाणी जर आपण सुद्धा त्या ठिकाणी ते यज्ञ वगैरे करून त्या लोकांची जर प्राप्ती करण्याची इच्छा केली तर ते बी होऊ शकतं. कारण हे जे शरीर आहेत ना हे मात्र एक जंक्शन स्टेशन आहे. इथून मनुष्याला जिकडे जायला पाहिजे, आणि जसं मनमाड जंक्शन स्टेशन, जिकडे आपल्याला जी गाडी झाली त्या गाडीने आपण जाऊ शकतो, तसं हे शरीर जे आहे ना हे मृत्यू लोकांमध्ये प्राप्त झालेलं हे जे शरीर आहे हे शरीर म्हणजे एक जंक्शन स्टेशन आहे. याने मनुष्याने जर ठरवलं ऊर्ध्व लोकाला जायचंय तर जाता येतं, यांनी जर ठरवलं तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला अधोगतीला जायचं तर जाता येतं. आणि ह्या शरीराने ह्या जीवाने जर ठरवलं आपल्याला मुक्त व्हायचं आहे असं जर ठरवलं तर मुक्त सुद्धा होता येतं. पण तो विचार त्याने केला पाहिजे, तो विवेक त्याने आपल्यामध्ये जागृत केला पाहिजे, आहे का? माणसामध्ये विवेक नाही का बरं, है ना? माणसामध्ये विवेक आहे, पण त्या विवेकावर तो मात्र नांदत नाही, त्या विवेकाची मात्र जागृती ठेवत नाही, त्या विवेकाचा मात्र तो उपयोग करत नाही. म्हणून त्या ठिकाणी तो विवेक जागृत केला पाहिजे. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी क्षणोक्षणा हाची करावा, तुकोबाराय सांगतात ना मला, क्षणोक्षणाला हाच विवेक त्या ठिकाणी केला पाहिजे, हा विचार केला पाहिजे की मी कोण आहे, कुठून आलो. जोपर्यंत मनुष्य हा विवेक जागृत करत नाही, जोपर्यंत त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत त्याचं मात्र त्या ठिकाणी या शरीराला येणं, म्हणजे ह्याच शरीराला नाही, म्हणजे याच्या नंतरचे जे शरीर आहेत है ना, ते पशु पक्ष्यांचे शरीर आहे, जड युनितले शरीर आहे, किंवा अन्य जे उत्तम लोकातले जे शरीर आहे त्या शरीराला येणं मात्र तोपर्यंत सरू शकत नाही. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी महाराज खरं तर अंतःकरणामध्ये विरक्ती जागृत केली पाहिजे. आणि विरक्ती जागृत जर केली तर त्या ठिकाणी विवेक जो आहे तो विवेक मात्र त्या ठिकाणी जागा होतो. आणि विवेक म्हणजे ते ज्ञान, आणि म्हणून ते ज्ञान संपादन केलं पाहिजे. कारण ज्ञानादेव कैवल्यम आहे ना, म्हणून त्या ठिकाणी ज्ञान त्या ठिकाणी संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जोपर्यंत ज्ञान संपादन करू शकत नाही तोपर्यंत मात्र हे शरीराला येणं म्हणजे आपलं जन्म मरणाचं जे दुःख आहेत ना ते सरू शकत नाही, कारण हे अत्यंत दुःख आहेत महाराज. म्हणून या ठिकाणी भगवंताने मोठी कृपा करून भगवंताने आपल्यावर त्या ठिकाणी अनंत त्या ठिकाणी भगवंताचे आपल्यावर उपकार आहे की भगवंताने खरं जर आपण जर पाहिलं त्याच्या त्या उपकाराला त्याच्या त्या कृपेला मात्र आपण पात्र आहोत का? नाही महाराज, त्याच्या कृपेला आपण पात्र नाही. पण तो अकारण करुणा वरुणा लय तो परमात्मा आहे. विनाकारण करुणा करणं हा त्याचा स्वभाव आहे. तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो उदार आहे, असा त्याचा स्वभाव आहे. म्हणून त्याने एक कृपा करून त्या ठिकाणी आपल्याला एक काय केलेली महाराज संधी दिली, हा एक अवसर या ठिकाणी प्राप्त करून दिलेला आहे. हा गोल्डन चान्स त्या ठिकाणी त्या परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. आणि आता जर का हा चान्स आपला जर का मिस जर झालात ना, हा चान्स जर गेला, ही जर वेळ गेली ना महाराज, मग पुन्हा मात्र वेळ येऊ शकत नाही. म्हणून हा चान्स आहे. म्हणून ह्या शरीरा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपण सर्व जेवढी धापळ करतो ना, जेवढा खटाटोप करतो ना महाराज, त्याच्यासाठी करतो बरं, सुखासाठी करतो. आणि आपल्याला वाटतं आम्हाला सुख प्राप्त व्हावं, त्याच्यासाठीच आपला सर्वांचं काय खटाटोप आहे. सर्व जे काही आहेत आपलं जेवढं काही आहेत महाराज, जेवढी धापळ आहे आपली, जेवढी क्रिया आहे ना, जेवढं आपलं कर्म आहे, फक्त आपण त्या सुखासाठीच आपली काय धावपळ करतो. आणि जोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही, की जोपर्यंत आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत मात्र आपल्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. ना मग आपल्याला एकदम ह्या संसारामध्ये ह्या विषयामध्ये सुख प्राप्त होतं. पण ह्या विषयामध्ये प्राप्त होणारं जे सुख आहे ते क्षणिक सुख आहे. कारण ते विषय मिश्रित ते सुख आहे. आणि एकदा विषय संपला की ते सुख सुद्धा काय होऊन जातं, आपलं संपून जातात महाराज. आणि आपण आपल्याला खरंच हे वास्तविक जे सुख आहे, जोपर्यंत आपली आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत मात्र वास्तविक जे सुख आहे, तोपर्यंत वास्तविक जो परमानंद जो आहे तोपर्यंत मात्र आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून वास्तविक परमानंद प्राप्त व्हावा तर त्याच्यासाठी मात्र आपल्या आत्यंतिक दुःखाची काय झाली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी झाड वरून किती जरी त्या ठिकाणी त्याला छाटलं ना, किती जरी तोडलं ना महाराज, तरी पण मात्र त्याला ते शेंडे फुटल्याशिवाय राहत नाही, त्याला कोंब आल्याशिवाय राहत नाही, है ना.
तसं त्या ठिकाणी आपण वरच्या त्या दुःखाचा निवारणाचा किती जरी प्रयत्न केला तरी पण मात्र ते दुःख त्या ठिकाणी निवारण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत झाड मुळापासून काढत नाही तोपर्यंत त्या झाडाचा कोंब मोडू शकत नाही. तसं जोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत आत्यंतिक सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे शरीर काय उत्तम आहे. म्हणून हे शरीर त्या ठिकाणी शरीर साध्य, ह्या शरीराने जर आपण त्या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न केला तर परब्रह्म जे आहे ते परब्रह्म ते आपल्याला साध्य होऊ शकतं. आणि ते परब्रह्म कसं आहे, सच्चिदानंद रूप आहे. सच्चित आणि आनंद स्वरूप ते परमात्मा आहे. ते ब्रह्म आनंद स्वरूप आहे. आणि जोपर्यंत त्याची आपल्याला प्राप्ती होत नाही तोपर्यंत मात्र हा जीव जो आहे, कारण हा जो जीव आहे ना मला, कारण हा जीव त्या परमात्म्याचा काय अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन आम्हाला सहज सुख राहते. हा जो जीव आहे ना हा जीव त्या परमात्म्याचा अंश आहे. आणि अंशीचे जे स्वभाव असतो तो मात्र त्या अंशामध्ये आल्याशिवाय राहत नाही. हा जीव सुद्धा कसं आहे, भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात ममैव अंश जीव लोके जीवभूत सनातन. हा जीव माझा अंश आहे. आणि जोपर्यंत जसं बघा मला है ना, आपण जर विचार जर केला, समुद्र आहे, समुद्र कसा आहे, व्यापक आहे, मोठा आहे का नाही. आणि जोपर्यंत आता समुद्र, आता जोपर्यंत नदी जी आहे ना, नदी जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत नदीचा प्रभाव थांबत नाही. तिचा प्रभाव सारखा चालू राहणार आहे. मग तुम्ही त्या नदीचा जो कारण ही जी नदी आहेत ना ही सुद्धा कुठून आली, समुद्रापासूनच आली. आपण जर विचार केला तर समुद्र कसं अथांग आहे, व्यापक आहे. तसं ह्या ठिकाणी ते जल कसं आहे, व्यापक आहे. आणि तेच जलाचं बाष्पीभवन होतं आणि मग तेच कुठेतरी ढगाच्या रूपाने जातं. त्याचीच वर्षा होती, त्याचाच पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्याच्या नंतर मग कुठेतरी ते पाणी साठवलं जातं नदी डोंगरामध्ये वगैरे वगैरे है ना. आणि ते पाणी जोपर्यंत त्या ठिकाणी समुद्राला मिळत नाही तोपर्यंत त्याचा प्रभाव थांबत नाही. त्याचा जे वाहन आहेत ना तोपर्यंत मात्र त्याचं थांबत नाही है ना. तसं मग त्याला मध्ये किती तुम्ही बंधारे घालात म्हणा, त्याला किती जरी बंधारे घातले तरी त्याला मात्र तुम्हाला इकडून सांड काढाच लागते, पाणी जाण्याला जागा है ना. नाहीतर मग त्या बंधाऱ्याला ते फोडतात महाराज, ते फोडतात महाराज ते पाणी आहे ना. आता गंगा आहेत, गंगेचं उगम स्थान जरी गंगोत्री जरी असलं पण त्या गंगोत्रीवर जरी ते पाणी येत असलं गंगोत्री मधून तरी पण ते मुळात पाणी कुठलं येते, समुद्राचं पाणी. मुळात पाणी कुठलं आहे, समुद्राचं आहे है ना. मग ते उगम स्थान तिथून जरी असेल, त्या डोंगरातून ती येताना जरी दिसत असेल पण तिची धाव कुठे आहे, समुद्राला आहे. समुद्र आणि समुद्राला मिळाली की मग तिचा प्रभाव म्हणा, तिचं ते वाहन म्हणा, तिची ती धडपड म्हणा, तिचं ते धावणं म्हणा है ना, मग ते मात्र त्या ठिकाणी तेव्हाच त्या ठिकाणी ते थांबतं. तसं ह्या जीवाची जे धावणं आहेत ना महाराज, त्या जीवाने या संसारामध्ये किती जरी सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तरी मात्र ह्या संसारामध्ये सुख नाही. त्या जीवाला सुख तेव्हाच प्राप्त होऊ शकतं जेव्हा हा जीव त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त होईल है ना. जेव्हा त्याचं ज्ञान ह्या जीवाला ते ज्ञान होईल तेव्हाच मात्र ह्या जीवाला ते सुख प्राप्त होऊ शकतं. मला हेच सांगायचंय की जसं आपण पाहतो मला आता त्या समुद्र कसा आहे, खारट आहे. त्याचा स्वभाव कसा आहे, खारट आहे है का नाही. आणि हा जीव तो समुद्र कसा आहे, व्यापक आहे. हा जीवाला दुःख का भोगावं लागतं याचं कारण बघा, समुद्र व्यापक आहे ना, त्याचं ते पाणी सुद्धा कसं आहे, खारट आहे. असं खारट असणारं जे पाणी, असं जे पाणी, आणि त्यात आता मीठ कुठून बनतं बरं, मिठाचा जर आपण विचार केला, ज्याला लवण म्हणा, नमक म्हणा, मीठ म्हणा, हे कुठून, समुद्रापासून बनतं है ना. पण आता त्या ठिकाणी त्या समुद्राचं मीठ आता डायरेक्ट समुद्राचं पाणी आपण याच्यात आणून तर टाकत नाही है का नाही. आणि मग त्या समुद्राचं पाणी जेव्हा त्याला ती भरती येते किंवा त्याला त्या लाटा येतात, त्या लाटेच्या कडाला मग काय करतात माणसं ते महाराज, मग ते खाडी तयार करतात है ना. मग 400-500 मीटरचं ते बंधारा म्हणा, जसे आपण वाफे बनवतो ना तसे वाफे बनवतात. आता याला दुःख का भोगावं लागतं बघा, कारण मुळात मात्र त्या मिठाचा स्वभाव काय, समुद्र म्हणजे मुळात त्याचा स्वभाव आहे. आणि ते पाणी त्या खाडीत आल्याच्या नंतर आहे ना, मग खाडीत आल्याच्या नंतर मग त्याचे काय झालं, तर मर्यादित झाला हा जो ते पाणी, काय झालं, मर्यादित झालं. आणि मर्यादित झाल्याच्या नंतर पुन्हा मग ते पाणी सुकवलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया केल्या जाते. केल्याच्या नंतर मग पुन्हा त्याचं काय होतं, मीठ तयार होतं त्या खाडीमध्ये है ना. मीठ तयार झाल्याच्या नंतर पुन्हा मग त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे टाकून त्याला मात्र कारखान्यामध्ये
त्याला त्याला शुद्ध केल्या जातं आणि शुद्ध केल्याच्या नंतर मग काही गोणीमध्ये भरल्या जातं. पुन्हा मग गोणीत भरून त्या ठिकाणी पुन्हा मग ते व्यापारी लोकांकडे देतात. मग पुन्हा ते काय करतात मला त्याची छोटे छोटे काय करतात पिशव्या तयार करतात. आता छोटे छोटे काय केल्या पिशव्या तयार करतात. पिशव्या तयार केल्याच्या नंतर पुन्हा मग त्या ठिकाणी महाराज ते मीठ घरामध्ये काय करतात पोचतं. असं घरामध्ये पोचतं आणि घरात पोचल्याच्या नंतर मग ते मीठ काय होतं महाराज त्या मिठाचा जर आपण जर विचार केला तर मग त्याला त्या पिशवीत आल्यामुळे घराघरात पोहोचल्यामुळे मग त्याला कसं दुःख भोगावं लागतं त्याचा विचार करा. मग बाई काय करते मला लाल जळत अशा मिरच्या घेते खाली तो पाटा असतो त्याच्यावर मिरच्या टाकते. त्या मिरचीमध्ये मग ती चिमूटभर काय करते मीठ टाकते आणि मीठ टाकल्याच्या वरून काय करतात वाटते. आता सांगा बरं मला हे सांगायचंय की मग त्या मिठाला त्या मिरची झुमती की नाही का मिरची झुमते तसं ह्या ठिकाणी हा जो जीव समुद्र आहे महाराज पण त्या ठिकाणी हा मर्यादित आल्यामुळे है ना समुद्र तसं परमात्मा ब्रह्म व्यापक आहे आणि तेच व्यापक ब्रह्म है ना अंतःकरण चैतन्यामध्ये त्या ठिकाणी मला हे सांगायचंय की मग अंतःकरण अवशिष्ट झाल्यामुळे अंतःकरण अवशिष्ट झाल्यामुळे तो ब्रह्म त्याला जीव एक संधी आली आणि मग त्या ठिकाणी मात्र त्या घराघरात पोहोचून मग त्याला कशाचं दुःख आहे. आता तुम्ही बघा तुम्हाला कशाचं आहे ना कोणाला संपत्तीचं आहे कोणाला नावाचं आहे कोणाला खुर्चीचं आहे कोणाला पत्नीचं आहे कोणाला वगैरे 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 आपला विचार करा. पण ते कुठं जातं ते मीठ पण तेच मीठ आणि त्या मिठाला जर त्या मीठ घेतलं आणि मीठ घेतल्याच्या नंतर ते मिठाची जी पुडी आहे ते मीठ घेतलं आणि समुद्रामध्ये नेऊन टाकल्याच्या नंतर आता त्याचं स्वरूप काय झालं महाराज त्या पिशवीतल्या मिठाचं काय झालं बरं ते किती काळाने किती दिवसाने त्या ठिकाणी त्या समुद्रामध्ये मिक्स झालं बरं ताबडतोब टाकल्या त्या ठिकाणी ते आपल्या स्वरूपाला काय झालं प्राप्त झालं म्हणजे व्यापक स्वरूपाला प्राप्त झालं. तसं त्या शरीराला आलेला हा जो जीव आहेत ना ह्या जीवाला ज्ञान झाल्याबरोबर मग त्या ठिकाणी या संसाराविषयी ती मिथ्यात्व त्याची निश्चय झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्याची काय होतं व्यापक वृत्ती होते व्यापक त्याचं काय होतं स्वरूप होतं. आणि मग त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की हा जीव मर्यादित झाल्यामुळे वास्तविक हा जीवाचं जे स्वरूप आहेत ना हे कसं व्यापक आहे. सच्चिदानंद हे ह्या जीवाचं स्वरूप आहे पण याने मात्र त्या ठिकाणी त्या अंतःकरणाचा त्या ठिकाणी स्वीकार केल्यामुळे त्या शरीराचा त्या ठिकाणी स्वीकार केल्यामुळे मग त्याला असं वाटतं मी सुखी आहे मी दुःखी आहे मी परिच्छिन्न आहे असं त्याला वाटतं महाराज मी छोटासा आहे असं त्या जीवाला त्या ठिकाणी वाटतं. आणि आपण त्या ठिकाणी खरं त्याचं जर ह्या जीवाचं जर खरं जर स्वरूप काय आहे तर ते कसं आहे व्यापक आहे सच्चिदानंद आहे ना सुख स्वरूप हा जीव आहे ना परमात्मा स्वरूप हा जीव आहे पण आपल्या त्या स्वरूपाला विसरल्यामुळे त्याला मात्र त्या वराट्या पाट्याच्या मध्ये पिसावं लागतं आणि वाटल्या जावं लागतं म्हणून आपल्या स्वरूपाला विसरल्यामुळे ह्या जीवाला सुख आणि दुःख भोगावं लागतं. मला हे सांगायचं आता या संसारामध्ये सुख जरी आपण भोगताना दिसत असलो ना मला हे काय आहे विषयी क्षणिक सुख आहे खरं ह्या जीवाला वास्तविक है ना वास्तविक खरं सुखाची काय याला अपेक्षा आहे आणि ते वास्तविक जे सुख आहे ते मात्र परमानंदाचं जे सुख आहे ते मात्र ज्ञानाने प्राप्त होतं आणि ज्ञानाने प्राप्त होतं म्हणून आणि ते ज्ञान मात्र फक्त ह्या शरीराने प्राप्त करून घेता येतं. अन्य योनीमध्ये अन्य त्या ठिकाणी शरीरामध्ये मात्र ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून माऊली त्या ठिकाणी सांगतात तैसेची येणे शरीर म्हणजे ह्या शरीराने तसंच म्हणजे या ठिकाणी सांगायचं आहे हे जे शरीर या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे शरीर म्हणजे ह्याच शरीराने कारण शरीर जे आहे शरीराची ह्या शरीर आपण जर विचार जर केला त्या शरीराला वाईटही म्हटलेलं आहे आणि चांगलंही म्हटलेलं आहे. शरीर उत्तम चांगले आहे ना शरीर सुखाचे वगैरे वगैरे म्हणजे शरीर उत्तम आहे चांगलं आहे का चांगलं आहे जर ह्या शरीराने जर परमार्थ केला ह्या शरीराने जर ज्ञान प्राप्त करून घेतलं ह्या शरीराने जर विवेक त्या ठिकाणी जर जागृत करून जर घेतला तर शरीर कसं आहे चांगलं आहे. आणि याच शरीराने जर त्या ठिकाणी रोज रविवार पाहत नसेल सोमवार पाहत नसेल है ना त्या ठिकाणी संध्याकाळ सकाळ पाहत नसेल असं जर आहे असं जर त्या ठिकाणी तो करत असेल वागत असेल म्हणजे परमार्थ करत नसेल भगवंताचं जर भजन करत नसेल दया स्वैराचार करत असेल थोडक्यामध्ये त्या ठिकाणी निषिद्ध कर्म जर करत असेल तर त्या ठिकाणी मात्र हे शरीर कसं आहे वाईट आहे. हे शरीर कसं आहे वाईट म्हणजे हे शरीर या शरीराने मी पहिलेच सांगितलं ह्या शरीराने अधोगतीलाही जाता येतं
आणि या शरीराने त्या ठिकाणी ऊर्ध्व गतीलाही प्राप्त होता येतं. म्हणून ह्या शरीराचं विशेष महत्व आहे आणि हे शरीर कृपा करून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून ह्या शरीरामध्ये माणसाने विवेक केलाच पाहिजे. जोपर्यंत विवेक म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून मुक्ती प्राप्त व्हावी. मुक्ती म्हणजे काय? कैवल्य, मोक्ष, तर भगवंताच्या स्वरूपाची किंवा मुक्ती म्हणजे एक त्या ठिकाणी निर्विषयक जे सुख आहे ते सुख म्हणा है ना, ते सुख मात्र ह्या शरीराने प्राप्त करून घेता येतं. आणि ह्या शरीराने जर आपण जर विचार जर केला, ह्या शरीराने मात्र आपल्याला जीवन मुक्तीचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी ह्या शरीराने भोगता येतो. अन्य शरीराने भोगता येत नाहीत महाराज. जीवन मुक्तीचा जो आनंद आहे ना तो फक्त ह्या शरीराने त्या ठिकाणी काय करता येतो, माणसाला भोगता येतो, प्राप्त करता येतो. त्याचा म्हणून तुकोबाराय सांगतात ना, है ना, तुका म्हणे मुक्ती परविली नोवरी. आता दिवस 40 हा जीवन मुक्तीचा काय आहे? हा आनंद आहे. हा आनंद जर भोगायचा असेल तर त्या मुक्तीला अगोदर काय केलं पाहिजे? वरलं पाहिजे, तिच्याशी विवाह केला पाहिजे, तिला अगोदर संपादित केलं पाहिजे, तिला प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि ती मुक्ती, ते कैवल्य, तो ज्ञान, ते सुख जे आहे ते फक्त विवेकाने ज्ञानानेच प्राप्त होऊ शकतं. आणि ते ज्ञान फक्त या शरीरानेच होऊ शकतं. म्हणून तैसे येण्याची शरीरे तशा प्रकारे, कशा प्रकारे, जसं मी मगाशीच त्या ठिकाणी उदाहरण दिले गेलेलं होतं महाराज, आहे का नाही. आणि एक वेळ जर त्या ठिकाणी वेळूचं झाड त्या ठिकाणी पसरलं, पुन्हा त्या जागेवर दुसरीकडून फुटत असेल पण त्या जागेवर पुन्हा त्याला मात्र येऊ येत नाही, है ना. म्हणजे एकदा तसं ह्या शरीर तैसेची, त्याप्रमाणे त्या वेळूप्रमाणे आहे ना, येण्याची शरीरे त्याप्रमाणे, त्या वेळूप्रमाणे एकदा का त्या तो प्रसवल्याच्या नंतर पुन्हा मात्र त्याला जन्माला म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा त्याला ते प्रसवची वेदना म्हणा, ती पीडा म्हणा, किंवा त्या ठिकाणी त्याला ते येणारे जे कोंब म्हणा ते पुन्हा येत नाही. तसेच येण्याची शरीर त्याप्रमाणे ह्या शरीराला आलेला जो जीव आहेत ना त्या जीवाने सुद्धा ते ज्ञान प्रसवलं पाहिजे. एकदा का ह्या शरीराला हे जीव आलेला जो आहे त्याने ते ज्ञान उत्पन्न करून म्हणजे त्या ठिकाणी ते प्राप्त करून घेतले पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी सांगतात येण्याची शरीरा येणे सरे, मग पुन्हा मात्र जन्माला यायचं काम पडलं नाही पाहिजे. पण आपलं असं आहे मला पुनरपी जननम पुनरपी मरम, पुन्हा पुन्हा जन्म, किती जन्म झाला तर गणित नाही जी का आपल्याला ते गणित नाही का बरं. अहो महाराज आपले किती जन्म झाले असेल. ज्या अर्थी आपण आता ह्या मंडपामध्ये या शोक सभेमध्ये येऊन बसलेलो आहेत आहे ना, त्या अर्थी आपले अनेक जन्म झाले. जर आपल्याला अनेक जन्म त्या ठिकाणी कशावरून, हे अनुमान प्रमाणे ज्या अर्थी इथं बसलेलं आहे त्या अर्थी अनेक जन्म घेऊन या ठिकाणी आपण आलेलो आहोत. जर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं असतं, मुक्त झालं असतं, इथं आलंच नसतो. ज्या अर्थी आपण ह्या मंडपामध्ये मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकत आहेत, त्या अर्थी आपले अनेक जन्म झाले. आणि ते जन्माचं जे दुःख आहेत ना महाराज, ते दुःख मात्र त्या ठिकाणी आपण कारण ते ना त्या दुःखाचं संत महात्मे त्या ठिकाणी वर्णन करतात. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायण, ते दुःख एवढं भयानक आहे. पण त्या ठिकाणी भगवंत सांगतात मम माया दुरत्या आहे ना, ते दुःख मात्र ती माया अशी आहे महाराज. त्या टायमाला जोपर्यंत हा जीव गर्भात आहे तोपर्यंत त्याला त्या दुःखाची आठवण आहे. म्हणून तो त्या भगवंताला प्रार्थना करतो ना महाराज आहे ना. त्या ठिकाणी एक वेळ करूया दुःखा वेगळे, त्यावेळेस प्रार्थना करतो जीव की देवा मला फक्त ह्या गर्भातून आहे ना त्या मल मूत्र विष्ठा जे आहेत ना यांच्या त्या दाथाळातून एकदा मला मुक्त कर आहे ना. मग एकदा जर का मुक्त जर केलं ना तर मग मी त्या ठिकाणी तुझं काय करीन, भजन करीन, तुझं चिंतन करीन, ते ज्ञान प्राप्त करून घेईन. आणि तो कृपाळू भगवंत मात्र मोठी कृपा करतो आणि कृपा करून ह्या जीवाला मात्र त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी एक प्रसवचा वायू येतो. हा जीव आईच्या त्या गर्भातून बाहेर येतो. बाहेर आल्याबरोबर भगवंत सांगतात मम माया, ती अत्यंत ती माया जी आहे ती माया लगेच याच्यावर मात्र पडदा टाकते. जे वचन देवाला दिलेलं होतं ते मात्र विसरून जातो जीव. खरं जर विचार जर केला तर हा जीव म्हणजे हे शरीर कशासाठी प्राप्त झालं है ना, देव दिला देह भजना, त्याची प्रार्थना केली गर्भात असताना आणि कृपा करून भगवंताने हा जीव दिला, त्याने आपल्याला दान दिला. जीव म्हणजे हा शरीर त्याने आपल्याला जवळजवळ दान दिलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी हा तो ज्या झाला फाटा बाधिकेचा म्हणजे या मायेने त्याला मायेचा वारा लागला आणि जीव भगवंताला दिलेलं जे वचन होतं, भगवंताशी जी कमिटमेंट केलेली होती ती मात्र विसरून जातो महाराज है ना. आये ते हरि भजन को
आणि ओटन लगे कपास. आलो होतो भगवंताच्या भजनासाठी आणि देवाने देह दिला होता त्याच्या भजनासाठी, त्याच्या कीर्तनासाठी, त्याची ओळख करून घेण्यासाठी, नवे नवे आपल्या स्वतःच्या स्वरूपाला ओळखण्यासाठी हा देह भगवंताने दिलेला आहे. आणि आपल्या स्वतःचं स्वरूप फक्त ह्याच देहामध्ये आपण ओळखू शकतो, अन्य देहामध्ये ओळखू शकत नाही. ह्याच देहाने मात्र त्या ठिकाणी आपल्या जन्म मरणाच्या दुःखाला आपण चिरा पाडू शकतो, त्याचं खंडन करू शकतो, ते थांबवू शकतो, अन्य योनीमध्ये नाही. म्हणून माऊली सांगतात मोठी कृपा करून तैसे योनीची शरीरे, शरीरा येणेच सरे. म्हणजे या शरीराला येण्याचं त्या ठिकाणी संपलं पाहिजे. जोपर्यंत आपण ह्या शरीराला येण्याचं आपलं संपत नाही, थांबत नाही, तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी आपलं जन्म मरणाचं दुःख संपत नाही. ना म्हणून त्या ठिकाणी किंबहुना येरधारे चिरापडे. म्हणून माऊली त्या ठिकाणी सांगत आहे ह्या शरीराला जर आले ना, विवेक जागृत करा, है ना, त्यात तो दृष्टांत दिलेला आहे. आणि त्या ह्या शरीराला येऊन विवेक म्हणजे ज्ञान संपादन करा, भक्ती करा. आणि भक्ती केल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त होतं. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य येते. कारण जीवनामध्ये फक्त त्या भगवंताचं भजन जे आहे, भक्ती म्हणजे काय आहे, मला खूप 24 तास त्या ठिकाणी देवाची त्या ठिकाणी पूजा अर्चना करणं म्हणजे भक्ती का? नाही. त्या ठिकाणी कुठे जंगलामध्ये जाऊन बसणं म्हणजे भक्ती का? नाही. सतत भक्ती म्हणजे आता अन्य तुम्ही बघून घ्या महाराज, साऱ्या घराचा त्याराचा त्याग करणं म्हणजे भक्ती का? संन्यास घेऊन त्या ठिकाणी संन्यास घेणं म्हणजे भक्ती का? नाही. भक्ती म्हणजे आपली जी वृत्ती आहे ती सतत त्या भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करणं, त्याचं स्मरण करणं. आणि त्याचं संसाराचं हम करतो. तुम्हाला संसाराचं ध्यान करावं लागतं का बरं? प्रपंचाचं ध्यान करावं लागतं का बरं? नाही. एखाद्या म्हातारीला विचारा, आजी तुम्हाला किती पोर आहे? तिला असं काही गणित लावावं लागतं का? काहीच लावावं लागत नाही. ते स्मरण कसं आपोआप स्मरण राहत. जसं आपला जो श्वास येत ना, श्वास घ्यायला किती कष्ट करावे लागतात बरं? किती कष्ट करावं लागतात? नाही, अनायास होत राहतात. तसं देवाचं नामस्मरण जे आहे ना, ते अनायास सहजरित्या झालं. भक्ती म्हणजे भगवंताचं भजन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं ही भक्ती आहे, ही उपासना आहे. आणि जोपर्यंत ही उपासना करत नाही तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी म्हणजे ही उपासना भक्तीने त्या ठिकाणी काय होतं, अंतकरण शुद्ध होतं. आता त्या ठिकाणी निष्काम कर्माने वगैरे ती गोष्ट आहेत, पण त्या ठिकाणी भक्तीने मात्र त्या ठिकाणी अंतकरण शुद्ध होऊन त्या ठिकाणी ज्ञान होतं. कारण माऊली संत महात्मे वर्णन करतात, पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य. ती भक्ती, मला हे सांगायचं, ती भक्ती फक्त ह्याच शरीरात होऊ शकते, अन्य शरीरामध्ये होऊ शकत नाही. सांगा बरं, आता ह्या ठिकाणी जर एखादी म्हैस आली, तिला जर म्हटलं प्रवचन ऐकल का बरं? या ठिकाणी जर एखादा रेडा जर आला, त्याला म्हटलं थांब बाबा, थोडस अजून पूजेला टाइम आहे ना, थोडस जेवायला टाइम आहे, थांब थोडस, असं थांबाल का? तो थांबू शकतो का? नाही थांबू शकत. कारण त्याला ज्ञान नाही ना महाराज, त्याला ज्ञान नाही. पण आपल्याला ज्ञान आहे, आपल्याला त्या ठिकाणी तो विवेक आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तो विवेक आहेत ना, तो विवेक त्या ठिकाणी त्या विवेकाचा क्षणोक्षणाला काय केली पाहिजे? जागृती केली पाहिजे. तो विवेक जो आहे क्षणोक्षणाला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? जागृत केला पाहिजे, असं त्या ठिकाणी माऊली सांगा. म्हणून माऊली सांगतात, आणि तो विवेक मात्र ह्या शरीरामध्येच प्राप्त होऊ शकतो. म्हणून सांगतात तैसे येण्याची शरीरे आणि शरीरा येणे सरे. म्हणजे आता ह्या शरीराला आल्यात ना, तर मग ह्या शरीराला आल्याच्या नंतर मात्र आता ते सरलं पाहिजे. ते काय झालं पाहिजे? ते संपलं पाहिजे. आहे ना. जर का ह्या शरीराला येऊन जर का तुमचं त्या ठिकाणी येणं जाणं, आवागमन, जन्म मरण हे जर का तुमचं जर संपलं नाही ना, तर मग पुन्हा मात्र ते राहटगाडग 84 योनीमध्ये पुन्हा मात्र फिरत यावा लागेल महाराज. म्हणून त्या ठिकाणी 84 लाख योनीच्या नंतर या देहाचा आपल्याला वारा लागला, हा देह आपल्याला सापडलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी या शरीरा आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता मात्र आपलं ते संपलं पाहिजे, हा विवेक केला पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न आपण ह्या शरीरामध्ये करू शकतो. म्हणून माऊली सांगतात तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे. म्हणजे ते येणं जाणं जे आहेत ना, त्याला मात्र चिरा पडे. चिरा पडणं म्हणजे आपण नाही म्हणतो का, आहे ना, जसं एखाद्या घराला चीर पडली म्हणजे ते घराचं दुभंगलं गेलं, किंवा त्या ठिकाणी आपण एका ठिकाणी बांध घातला जातो आणि त्या ठिकाणी एखादी चिरा टाका, असं त्या ठिकाणी चिरा म्हणजे शिळ वगैरे बी होते. चिरा थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की थांबलं पाहिजे. चिरा पडे म्हणजे थांबलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगते किंबहुना येर झारे चिरा पडे. माऊली सांगतात की ह्या शरीराला आल्याच्या नंतर तो विवेक जागृत करून आपण मात्र त्या ठिकाणी आपलं येणं जाणं, आवागमन म्हणजे जन्म मृत्यू. कारण जन्म मृत्यू का संपवायचा? कारण जन्म मृत्यूचा दुःख आहेत महाराज.
है ना. जन्म मृत्यूचं अत्यंत दुःख आहे आणि ते दुःख संपवायला फक्त हे शरीर कारणीभूत आहे. म्हणून माऊली सांगतात तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. म्हणजे या शरीरा जर त्या ठिकाणी तुम्ही जर प्रयत्न केला, आपला विवेक जर जागृत जर केला, तर तुम्ही मात्र जे परम जे सुख आहे त्या सुखाला मात्र काय होऊ शकतात, प्राप्त होऊ शकतात, है ना. आता या शरीराला येणं, आता ते आपलं पाप पुण्य समान होणं, आता त्याच्यासाठी मग ते कर्म वगैरे ते आहेत. पण मोठी कृपा, आपलं पाप पुण्य समान झालं. आता इथून जर पुण्य जर वाढलं तर स्वर्गाला जाशाल, ऊर्ध्व लोकाला जाशाल. पाप जर झालं तर अधोगतीला जाशाल, है ना. म्हणून या ठिकाणी मात्र आता पापही करू नका आणि पुण्यही करू नका. या ठिकाणी एकच करायचं की आता हा ध्यास घेतला पाहिजे, मला आता मुक्त व्हायचं आहे, मला ज्ञान प्राप्त करून मला माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त व्हायचंय, मला त्या समुद्राला. आणि जसा समुद्र व्यापक आहे ना, तसा तो परमात्मा कसा आहे, व्यापक आहे, अनंत आहे आणि सच्चिदानंद रूप आहे. म्हणून मला माझ्या मूळ स्वरूपाला जायचं आहे. आणि जेव्हा हा जीव मूळ स्वरूपाला मिळतो तेव्हाच मात्र त्याला चिरा म्हणजे त्याचं येणं जाणं थांबतं. जोपर्यंत मूळ स्वरूपाला मिळणार नाही तोपर्यंत मात्र त्याचं येणं जाणं थांबणार नाही, आवागमन थांबणार नाही, जन्म मृत्यू थांबणार नाही. आणि जन्म मृत्यू जर थांबवायचं असेल तर हे शरीर प्राप्त झालं, याच्यामध्ये विवेक जागृत करा, याच्यामध्ये ज्ञान संपादन करा. आणि ते ज्ञान मात्र त्या ठिकाणी परमार्थ केल्याने, उपासना केल्याने, साधना केल्याने ते प्राप्त होतं. आणि ते मात्र ह्या शरीरामध्ये ती साधना, तो परमार्थ, त्याला आपल्या भाषेत देवदेव म्हणा, तो मात्र आता देवदेव म्हणजे ते लगेच ते घेऊन वाजीत फिरणं किंवा ते कापणं, त्याला देवदेव. आपण काही काही लोक म्हणतात आमच्या घरी देवदेव आहे. कशाचा देवदेव आहे त्या ठिकाणी, है ना, वगैरे वगैरे, ते लग्न झाल्यावर करतात, त्याचा आपल्याला काही अनुभव नाही, तुम्हाला आहेत. मला एवढंच सांगायचंय की देवदेव म्हणजे शुद्ध जो परमार्थ आहे, निष्काम कर्म करून अंतकरण शुद्ध करा. आणि कर्माची वासना मी आणि माझं ओझ टाकून द्या. जोपर्यंत मी आणि सर्वात मोठं ओझ आहेत महाराज, मी आणि माझ्याचं सर्वात मोठं ओझ काय, मी आणि माझं हे सर्वात मोठं ओझ आहे. जोपर्यंत तुम्ही हे ओझ टाकत नाही ना तोपर्यंत तुम्ही निश्चिंत राहू शकत नाही, है ना. म्हणून मी आणि माझं वजन है ना, त्या ठिकाणी संत महात्मे वर्णन करतात ना महाराज, है ना, मी आणि माझ्याचं वजन जे आहे ते मात्र त्या ठिकाणी सोडून दिलं पाहिजे आणि निष्काम कर्म त्या ठिकाणी केलं पाहिजे. निष्काम कर्म केलं तर अंतकरण शुद्ध होतं. अंतकरण जर त्या ठिकाणी शुद्ध झालं तर मग त्या ठिकाणी योग्य, त्या ठिकाणी योग्य सार, त्या ठिकाणी त्याला काळ वेळ सद्गुरू वगैरे योग्य प्राप्त होतात. आणि मग त्या ठिकाणी त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञान मात्र ह्या शरीराने आपण प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून माऊली सांगतात जसं त्या ठिकाणी आता प्राप्त झालं ना तर तुम्ही मात्र आपलं जन्म मरण चुकवण्याची तुम्हाला संधी प्राप्त झालेली आहे. आणि ती संधी प्राप्त झालेली तिचं मात्र आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, सोनं करून घेतलं पाहिजे. सोनं म्हणजे त्या ठिकाणी आता भाव कमी जास्त झाला म्हणून लगेच ते करणं, ते सोनं नाही, तो धातू नाही, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि त्या वेळेचं, त्या टायमाचं, टाइम इज मनी, त्या टायमाचं काय केलं पाहिजे, सोनं करून घेतलं पाहिजे. म्हणजे आता हे जे शरीर आहेत ना, हे आपल्याला ही संधी सापडलेली आहे ना. म्हणून ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे. जर का ही संधी हुकली ना महाराज, आहे ना, मग मात्र लय हातोडे खावं लागतात, बरं, लय लय दणके खावं लागतात, लय 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 मग असं ते जाळात तापवणं वगैरे 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 वगैरे, आहे ना. मग मात्र त्या दुःखाचा पारावार राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी हे संधी आपल्याला हे शरीर सापडलेलं आहे, या शरीरामध्ये विवेक जागृत करा आणि विवेक जागृत करून त्या परमात्म्याला, त्या ज्ञानाला प्राप्त करा. आणि आपल्या शरीराला मात्र म्हणजे त्या यावगमनाला त्या ठिकाणी चिरा पाडा. माऊली तेच सांगतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. म्हणजे आपलं त्या ठिकाणी म्हणजे हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचं हे साधन आहे ना, हे साधन आहे. म्हणून या साधनाचा त्या ठिकाणी सदुपयोग करून ते ज्ञान प्राप्त करा आणि आपल्या स्वस्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त करून घ्या. हेच ह्या ठिकाणी माऊलीला त्या ठिकाणी निर्देश करायचा आहे. झालेली जी सेवा आहेत है ना, ती सेवा मात्र आपल्या सर्वांच्या, कारण हे ज्ञान मात्र है ना हे त्यांना प्राप्त व्हावं. कारण त्या ठिकाणी सांगतात ना महाराज, मी मगाशीच सांगितलं है ना, पुनाम नरकात त्रायते ती पुत्र, जो मात्र पू नावाच्या नरकातून त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांचं तराण करतो त्यालाच मात्र त्या ठिकाणी पुत्र म्हटलं जातं, है ना. नाहीतर मग त्या ठिकाणी है ना पोरं म्हणा, संतती म्हणा, त्याचे बरेच भाव काढले जातात. मला एवढं सांगायचं नाही, मला एवढंच सांगायचंय की जो आपल्या त्या ठिकाणी पू नावाच्या नरकातून आपल्या आई वडिलांचा उद्धार करतो त्यालाच पुत्र म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी त्या पुत्राची पुत्रतता कशाने प्राप्त होते, त्याला पुत्रत्व कशाने प्राप्त होतं, हा जो विधी केल्याने, आणि शास्त्राने हा विधी सांगितलेला आहे.
आता बरेच शिकलेले लोक आहेत ना महाराज, विधी मानायलाच तयार नाहीत महाराज, काही मानत नाहीत महाराज. आणि जोपर्यंत तुम्ही हा विधी करत नाही है ना, ते 10व्याचा विधी, 13व्याचा विधी, वर्ष श्राद्धाचा विधी जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपले जे पितर आहेत ना ते तृप्त राहत नाहीत है ना, ते सुखी राहत नाही. कारण ह्या ठिकाणी आपण त्यांच्या नावाने केलेलं ते अन्नदान म्हणा, ज्ञानदान म्हणा, ते तर्पण म्हणा, त्यांच्या नावाने जर केलं तर त्यांना मात्र त्या ठिकाणी सुख प्राप्त होत असतं. हा शास्त्राचा विधी. अरे आपण देवापेक्षा सुद्धा वेदाला शास्त्राला मानणारे आपण आहोत है ना. म्हणून तस्मात शास्त्र प्रमाणात, शास्त्र सांगताना हा विधी करायचा. शास्त्र सांगत विधी 10व्याचा 13व्याचा श्रद्धाचा हा विधी करायला शास्त्र सांगत आहे. संत महात्म्यांनी सुद्धा त्या ठिकाणी केलेला. स्वतः प्रभू रामचंद्राने, सीता मैयाने, त्या ठिकाणी पांडवांचा जे ज्येष्ठ भ्राता जो होता युधिष्ठिर, यांनी सुद्धा हा विधी केलेला आहे मला. स्वतः भगवंत सांगतात युधिष्ठिराला कर्णाच्या नावाने सुद्धा एक पिंडदान दे म्हणून. मला एवढं सांगायचं, मी फक्त एक प्रमाण देतो, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगत आहे की जे जे स्वतः त्या ठिकाणी अवतार कार्य करण्यासाठी, अवतार धरून या ठिकाणी कार्य करण्यासाठी जे आले त्यांनी सुद्धा हा विधी केला. मग आपण 2 पुस्तकं शिकलो, 2 त्या ठिकाणी शब्दाचं ज्ञान आपल्याला जास्त झालं, याचा अर्थ आपल्या मनानेच कोणता तरी परंपरा, कोणती तरी रूढी, बरेच मोठे लोक आहेत महाराज मानत नाही हा विधी है ना. ते म्हणते काय आता मेलं तर गेलं है ना, भस्मीभूत से देहसे पुनरागमन कुठं, बऱ्याच 4 वाकाच्या अशा अवलधी आहेत महाराज है ना, की बऱ्याच आहे की ते मानत नाही हा विधी. पण हा जर विधी जर नाही मानला तर सर्वात मोठा दोष असतो तो पितृदोष असतो महाराज. सर्वात मोठा दोष असतो पितृ. जोपर्यंत आपले पितर तृप्त नसतात तोपर्यंत घरामध्ये सुख, समाधान, शांतता, जी आनंदता, जी प्रसन्नता पाहिजे ती राहत नाही. म्हणून ती राहण्यासाठी आपले पितर जे आहे ते तृप्त, त्यांनी तरी कोणाकडे पाहावं बरं, त्यांनी कोणाकडे अपेक्षा करावं, ज्यांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलं है ना. आपण जर दुसऱ्यासाठी जर काही जर केलं तर त्याच्याकडे आपली अपेक्षा त्याच्याकडेच राहणार ना. तसे आपले जे पूर्वज आहेत ना त्यांची अपेक्षा आपल्याकडे आहेत ना. हे भौतिक तर सोडात महाराज, हे जे लौकिक जे आहेत ना, हे विषय लौकिक, घरदार, शेतीबाडी हे तर सोडात, पण सर्वात मोठी त्या ठिकाणी त्यांनी सर्वात मोठा त्याग करून या ठिकाणी आपल्याला जन्माला घातलं, या देहाला. कारण बघा, ज्या ब्रह्मचर्याच्या जोरावर त्या ठिकाणी मात्र आपण त्या सत्तत्वाला प्राप्त करू शकत होते, पण त्यांनी आपल्याला जन्म देण्यासाठी, जन्माला घालण्यासाठी त्या ब्रह्मचर्याचा त्याग केला आणि आपल्याला या ठिकाणी जन्माला घातलं आणि हा देह आपल्याला प्राप्त करून दिला. तर त्या ठिकाणी मात्र आपलं एक कर्तव्य आहे आणि पुत्राच्या नात्याने आणि त्यांच्या अपत्याच्या नात्याने त्यांचा हा जो विधी आपण केला पाहिजे. आणि आता काही बरेच आता शिकलेले वगैरे पण शास्त्राप्रमाणे त्या ठिकाणी चाललं पाहिजे. तसा